वेस्टर्न घाटपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 400-450 प्रकारच्या वृक्ष प्रजाती आमच्या भागात आहेत. मग आहेत तर दिसत का नाही आहेत? मग आम्ही ते शोधायला सुरुवात केली. मग आम्ही त्याचे फोटो लोकांना दाखवायचो की हे फळ तुम्ही बघितलंय का, हे फुल बघितलं, हे पान तुमच्या बघण्यात आहे का, मुलांशी इंटरॅक्शन्स, कॉलेजच्या टूर्स ज्या जायचे त्यांच्याशी बोलणं. मग अशी ती मुवमेंट आमची सुरू झाली. म्हणजे याच्यामध्ये नर्सरी करून रोपं विक्री करणे हा आमचा मूळ उद्देश नव्हता. आमचा मूळ उद्देश हाच होता की ही झाडं आपण बघूया, एक्सप्लोरेशन पर्यंत जीवन चालू आहे तोपर्यंत थोड्या प्रमाणामध्ये 5-5 वर्षांनी त्याचं अपडेट घेणे, 2 वर्षांनी जाऊन परत अपडेट. झाडं इथून झाडं नेलेल्यांना रिझल्ट कधी मिळणार? म्हणजे नाही दिसायला लागले आपल्याला याचं काही शाश्वत नाही. आता कसं असतं, जंगल तयार करणं ही जी प्रोसेस आहे ज्याला 150-200 वर्ष ऍटलीस्ट जातात. अच्छा. तर तुम्ही सगळंच बघू शकत नाही. तुमच्या पूर्वजांनी काही गोष्टी लावल्या त्याची तुम्ही फळं खाल्ली. तर लोकांना जंगल करायचंय पण कसं करू हे मार्गदर्शन होत नाहीये. मग त्याच्यामध्ये पण काही मुलं आता उतरलेली आहेत. नमस्कार, इंडियन फार्मर एंटरप्रेन्योर्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्याबरोबर मिलिंद पाटील सर आहेत. मी आज कुडाळमध्ये आहे आणि सरांचा आधी आपण एक व्हिडिओ केलेला 5 ते 6 वर्षापूर्वी बांबूविषयी. आज परत एकदा त्यांच्या इथं आलेलो आहे. सरांनी आता वेस्टर्न घाट नर्सरी म्हणून त्यांनी एक नवीन काम चालू केलेलं आहे किंवा प्रयोग चालू केलेला आहे, ज्यामध्ये ते जंगलामध्ये जे झाडं असतील किंवा देशी झाडं असतील त्याचं संवर्धन आणि जतन करण्याचं काम करतात. तर त्यांच्या ह्या कामाविषयी अधिक त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. तर सर, स्वागत आहे इंडियन फार्मर एंटरप्रेन्योरमध्ये. काय नक्की एक्झॅक्ट वेस्टर्न घाट नर्सरी ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? वेस्टर्न घाट्स नर्सरी म्हणजे पश्चिम घाटातली जी झाडं होती, जी या भागातली विशेषतः सदाहरित जी फॉरेस्ट टाईप्स होत्या, इकोसिस्टम्स होत्या, मग त्या कुठेतरी रिकवर करण्याच्या दृष्टीने ती जी झाडं आहेत जी फार आता काही ठिकाणी पॉकेट्समध्ये शिल्लक राहिलेली आहे, तर त्यांची कुठेतरी रोपं तयार व्हावी या उद्देशाने आम्ही काही काम आमचं 2015-16 पासून, म्हणजे जसं बांबूचं आपलं चालू होतं तसंच ही ॲक्टिव्हिटी पण आपण चालू केलेली. पण 2019-20 पासून म्हणजे कोरोनाच्या दरम्यान त्यावेळी आम्ही थोडं हे वाढवायला सुरुवात केली. आम्ही अनेक ठिकाणी असे फिरायला लागलो. वेगवेगळ्या सॅक्रेड ग्रूव्ज आहेत, देवराई आहेत, त्या ठिकाणी जाणं किंवा मनुष्य वस्तीपासून लांब जिथे फार अजून तोड झालेली नाही आहे, जिथे गाड्या पोचलेल्या नाही आहेत, जिथली जंगल अजून म्हणजे माणसाने कटिंग केलं तर झाड बाहेर कसं काढणार, अशा मनस्थितीमुळे ती झाडं कुठे कुठे शिल्लक राहिली आहेत. मग अशा ठिकाणी आम्ही 8 किलोमीटर 10 किलोमीटर आत वस्तीपासून लांब वॉक केल्यानंतर आम्हाला अशी काही झाडं सापडायला लागली. मग आम्ही म्हटलं की बाबा ही कुठल्या, म्हणजे आम्हालाही माहिती नव्हती अशी झाडांची नावं म्हणा किंवा त्याची फुलं फळं मी पण बघितलेली नव्हती. पण फॉरेस्ट्री बॅकग्राऊंड थोडंसं शिक्षणाचं असल्यामुळे मग आम्ही त्याच्यावरती की आमच्या रिजनमध्ये नक्की फ्लोरा अभ्यास केला की इथल्या भागामध्ये किती वृक्ष प्रजाती आहेत, कुठले नावं आहेत. आम्ही त्याचे फोटो बघायला सुरुवात केली. त्याच्यातले एक्सपर्ट्स आहेत काम केलेले वेस्टर्न घाट रिजनमधले, केरळपर्यंत वेगवेगळ्या लोकांशी आम्ही बोलायला सुरुवात केली. NCF सारख्या काही संस्था आहेत, नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन, तिथे काही एक्सपर्ट्स आहेत, मग त्यांच्याशी बोलणं किंवा ऑयकॉस सारख्या काही संस्था, म्हणजे वेगवेगळ्या रिजनमध्ये, म्हणजे पुण्यापासून किंवा अगदी महाराष्ट्रचा जो वेस्टर्न घाट आहे तिथून अगदी त्रिवेंद्रम केरळाच्या वेस्टर्न घाटपर्यंत ज्यांनी प्लांटवरती काम केलं त्यांच्याशी बोलायला आम्ही सुरुवात केली. आणि आमच्या असं लक्षात आलं की आमच्याकडे वेस्टर्न घाटपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 400-450 प्रकारच्या वृक्ष प्रजाती आमच्या भागात आहेत. मग आहेत तर दिसत का नाही आहेत? मग आम्ही ते शोधायला सुरुवात केली. मग आम्ही त्याचे फोटो लोकांना दाखवायचो की हे फळ तुम्ही बघितलंय का, हे फुल बघितलं, हे पान तुमच्या बघण्यात आहे का, मुलांशी इंटरॅक्शन्स, कॉलेजच्या टूर्स ज्या जायचे त्यांच्याशी बोलणं. आणि ह्या मुवमेंटमध्ये आम्हाला ती झाडं हळूहळू दिसायला लागली. तर ही कुठली झाडं होती? तर जी एक्सक्लुझिव्हली सदाहरित वेट एव्हरग्रीन फॉरेस्ट किंवा ज्याला रेन फॉरेस्ट म्हणतात, तर सह्याद्रीमधला जो पर्वताचा जो एरिया आहे, ॲक्च्युअल वेस्टर्न घाट जो एरिया आहे जिथे भरपूर पाऊस होतो, ती एक 10-15 किलोमीटरची जी विड्थ आहे महाराष्ट्राची, रुंदी जी आहे वेस्टर्न घाटची, त्या रिजनमध्ये ही वेट एव्हरग्रीन फॉरेस्ट, सदाहरित जंगलांमधला सुद्धा जो रेन फॉरेस्ट म्हणतात त्याच्यातल्या स्पीसीज प्रजाती वृक्ष प्रजाती आहेत. आणि सगळ्यात जास्त फ्रजाईल आणि डिस्टर्ब हा एरिया आहे. आणि सगळ्यात जास्त मदतीची गरज ह्या एरियाला फॉरेस्ट रिस्टोरेशन करताना या रिजनला आहे. कारण इथे सगळ्या ज्या काही आता ही डेव्हलपमेंट, विकास कामं, ज्या काही ॲक्टिव्हिटी चालू आहेत त्या ह्या रिजनला भेदून जाणार आहेत सगळ्या. त्यामुळे परिस्थिती अशी आहे की जी कुठे 2, 4, 5 झाडं शिल्लक आहे तिथे तुम्ही गेलं पाहिजे, तिथे जाऊन त्याच्या बिया गोळा केल्या पाहिजे. मग अशी ती मुवमेंट आमची सुरू झाली. म्हणजे याच्यामध्ये नर्सरी करून रोपं विक्री करणे हा आमचा मूळ उद्देश नव्हता. आमचा मूळ उद्देश हाच होता की ही झाडं आपण बघूया, एक्सप्लोरेशन, त्याची फुलं कशी असतात, पानं कशी असतात, बिया 4 रुजवून बघूया. मग असं करता करता आज आम्ही जवळजवळ 120-130 स्पीसीज ज्या वेट एव्हरग्रीन फॉरेस्टच्या आहेत, आपल्या कोयना चांदोलीपासून गोव्याच्या रिजनमधले हा जो स्पॅन आहे, इथले आम्ही जवळजवळ 120-130 स्पीसीज रेन फॉरेस्टचे आम्ही इथे करतो.
डायस्पायरसचे 5-6 प्रकार आहेत जिनसमधले. इलिओकार्पेसी फॅमिली आहे, त्याच्यातले 2-3 स्पीसीज आहेत. मेरिस्टिकॅसी फॅमिली आहे. सायझेजियम मधल्या बऱ्याचशा स्पीसीज आम्ही करतो. आर्टोकार्पस आहे, मार्गारिटारिया इंडिका आहे, ड्रायपेटिस वेन्युस्टा आहे, त्याच्यानंतर अँटी अरिस्टॉक्झिकॅरिया आहे. तर अशा ज्या एक्सक्लुझिव्ह रिजन स्पेसिफिक झाडं जी होती ती आता आम्ही सुरू करतोय. आणि आता दुसरा प्रश्न आम्हाला असं जाणवतो की हे करतो पण ही लावायची कुठे, कशी? बरोबर. तर त्याचा जो असिस्टन्स आहे तो लोकांना, म्हणजे जनरली आम्हाला जंगल करायची इच्छा असते, आम्ही कुठल्या तरी नर्सरीमध्ये जातो, तिथे काहीतरी आम्हाला झाडं दिसतात, ती आम्ही त्यांना पैसे देऊन झाडं घेतो आणि लावतो. म्हणजे एक आमचं प्रेम असतं झाडांबद्दल. बरोबर. पण त्या प्रेमाला थोडंसं टेक्निकल आणि शास्त्रीय जर जोड आपण दिली तर त्या फॉरेस्ट रिस्टोरेशन म्हणजे ज्या डिग्रेड झालेल्या इकोसिस्टम्स फॉरेस्टच्या आहे तर त्या सायंटिफिकली थोड्याशा आपण अभ्यासपूर्वक त्या करू शकतो. तर ते ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण इथे करतो. आपल्या तुम्हाला दिसेल इथे बरोबर. बिया आमच्याकडे रुजत आहेत वेगवेगळ्या सीझनला. तर अशी सगळी ऍक्टिव्हिटी आणि प्लस लोकांना थोडासा तो अवेअरनेस म्हणा, तर ती पण आमचा मानस आहे की पुढच्या काही वर्षामध्ये अशी आमची वाटचाल राहील. ग्रेट. आता हा जो आपण जे काम करत आहे ते फक्त वेस्टर्न घाट पुरतच मर्यादित आहे का? हो, सध्या तरी आम्ही हे जे करतोय हे आम्ही अगदी स्पेसिफिक रिजन म्हणजे वेस्टर्न घाट मधल्या सुद्धा एव्हरग्रीन फॉरेस्ट इकोसिस्टम म्हणजे सदाहरित जंगलांमधले सुद्धा रेन फॉरेस्ट पॅचेस हा आमचा सध्याचा प्रायोरिटी आम्ही ठेवलेली आहे. तर प्रत्येक इको रिजनमध्ये वेगवेगळ्या इकोसिस्टम रिस्टोअर करत असताना तुम्हाला तिथल्या इकोसिस्टमचे जे भाग आहेत, ती मूळ इकोसिस्टम कशी होती, तिथे कुठल्या स्पीसीज किती प्रमाणामध्ये होत्या, याचा काहीतरी अभ्यास करून जर आपण अगोदर केलं तर आपल्याला एक प्रपोर्शन्स कळतात आणि मग तशा पद्धतीमध्ये आपण तिथे ती झाडं लावू शकतो. म्हणजे फक्त मला वाटलं, मला आवडतं हे झाड किंवा मला हे कुठेतरी नर्सरीत उपलब्ध झालं म्हणून मी लावलं, असं न करता ती त्या इकोसिस्टममध्ये होती का, त्याच्यासाठी तुम्हाला तिथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक 50 स्क्वेअर किलोमीटर 100 स्क्वेअर किलोमीटर इकोसिस्टमचा अभ्यास, काही देवराय असतील किंवा बाकीचे काही असे पॅचेस जिथे डिस्टर्बन्स कमी आहे, इतिहास म्हणजे हिस्ट्री त्या रिजनची वाचून, तिथल्या जुन्या जाणत्या लोकांशी बोलून, त्यांना नावं माहिती नसतात पण ते फोटो पानांवरून तुम्हाला सांगू शकतात फळावरून की हे मी कधी बघितलं नाही बघितलं. बरोबर. तर सर्वतोपरी जेवढे प्रयत्न होतील त्या प्रयत्नातून तुम्हाला ती इकोसिस्टम कशी होती हे समजून घ्यावं लागेल. ग्रासलँड्स असतील, ओपन प्लॉट्स असतील, मग तिथे तुम्हाला जंगल करता कामा नाही, ती स्वतंत्र इकोसिस्टम आहे. ड्राय भागातल्या इकोसिस्टम स्वतंत्र आहेत, वेट एव्हरग्रीनच्या वेगळ्या आहेत, मॉइस्ट डेसिडियस पानझडीच्या वेगळ्या आहेत. मग त्या रिजन प्रमाणे तिथे जी कंपोजिशन्स होती ती समजून घेऊन मग तुम्हाला तशा पद्धतीची झाडं उपलब्ध करून मग ती लावली आणि ते त्या पद्धतीमध्ये प्रमाणामध्ये, म्हणजे काही झाडं एका हेक्टरला 2च होती तर एक 4 लावा किंवा 5 लावा, एकदम 200 लावू नका एखाद्या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणून. हा जो तारतम्य आहे ते तुमचं प्रेम आणि थोडंसं टेक्निकल हे असं जर अप्रोच असेल तर ती खरोखर एक तुम्ही ट्रिगर करू शकता. इकोसिस्टम रिकव्हरीकडे त्या जाऊ शकतात हळूहळू. अर्थात त्या पण मॅनमेडच आहेत बना आणि त्या जंगल झालेली आम्ही बघू शकत नाही. 100-200 वर्षाचा वेळ जाणार ते सगळं बरोबर सिस्टम उभी राहायला. बरोबर. पण तुमची ट्रॅजेक्टरी म्हणजे तुमची जी दिशा आहे ही दिशा तुमची थोडीशी व्यवस्थित असेल तर त्याचा तुम्हाला त्या सगळ्या कामाला उपयोग होईल. आपण जो अभ्यास केला झाडांचा, जसं कोकणामध्ये आंबा, काजू किंवा फणस, आंबा फणसापासूनची पूर्वीपासूनची झाड आहेत त्याच्यापासून एक उत्पादन पण मिळतं. पण इथे जी झाड आहेत ते फक्त एक संवर्धन म्हणून आपण तो हेतू आहे आपला. बरोबर आहे. आता विषय असा असतो की बरीचशी जी झाडं आहेत ज्यांना मराठी नावं पण नाही, तर अशा झाडांपासून त्यांचा उपयोगही माणसाने कधी फार एक्सप्लोअर केला नाही म्हणा, किंवा त्याचा थेट उपयोग काही नव्हता. म्हणजे फळ म्हणा, माणसाला खाण्यायोग्य, कुठल्या तरी कीटकाला असेल, पक्ष्यांसाठी असेल. मग अशा विषयाच्या वेळी लोकांचा असा अप्रोच असतो जनरली की बाबा मी हे जंगल ठेवलं माझ्या घराच्या आजूबाजूला तर मला काय मिळणार आर्थिक, मला पैसे कसे मिळणार. शेवटी शेतकरी आम्ही किंवा बांबू लागवड आहे किंवा अन्य कुठली फळबाग लागवड, शेती ही सगळी शेवटी पैशासाठी केली जाते. लोकांना आर्थिक उत्पन्न त्याच्यातून हवं असतं. पण जंगल ठेवून आर्थिक उत्पन्न कसं घेऊ, हा अप्रोच, हा जो दृष्टिकोन आहे हा आता येत्या काळामध्ये आपल्याला घ्यावा लागेल. याच्यावर आपल्याला बोलावं लागेल. त्याच्यातला एक इम्पॉर्टंट भाग असा आहे तो आहे सस्टेनेबल टुरिझम. बरोबर. म्हणजे चांगल्या पद्धतीचं धागडधिंगा पार्टी ह्या थोडासा बाजूला जर ठेवलं तर एज्युकेशनल टुरिझम आहे. मुलांना तुम्ही त्या रिजन बद्दल, स्पेसिफिक इकोसिस्टम्स बद्दल माहिती देता आणि इकोसिस्टम रिकव्हरी व्हायला लागल्यानंतर तिथे तुमचे फुलपाखरं आहेत, साप आहेत, प्राणी आहेत, या सगळ्या गोष्टी यायला लागतात. त्याच्यामुळे त्या दृष्टीने पण जे लोक काम करतात, कोणाला आवड आहे, मग त्या तुम्ही कलेक्टिव्हली त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन शेअर करणे. तर टुरिझम हा एक फार महत्त्वाचा त्याच्यातला भाग आहे. म्हणजे तुम्ही जर इच्छा असेल कुणाला, मोठे शेतकरी असतील 7-8 एकरमध्ये, ज्यांना अशी झाडं लावायची त्यांना इच्छा असेल तर ते लावू शकतात आणि एक त्याला दुसऱ्या अँगलनं पण एक थोडं उत्पन्न मिळू शकतं.
हा म्हणजे असं पॅसिव्ह इन्कम म्हणतात, म्हणजे डायरेक्ट कॅश नाही, त्या झाडातून तुम्हाला उत्पन्न मिळणार नाही, पण ते झाड दाखवून किंवा त्याची माहिती देऊन किंवा त्या झाडाच्या निमित्ताने काही फुलपाखरं आली किंवा काही प्राणी आले तर ते दाखवून आणि ओव्हरऑल लोकांना तुम्ही तिथल्या इकोसिस्टमचा, म्हणजे आम्ही जिथे काम करतो तर वेट एव्हरग्रीन फॉरेस्टचा एक्सपिरियन्स, तुम्ही एक्सपिरियन्शियल टुरिझम म्हणू शकतो याला आपण, मग तो त्यांना एक्सपिरियन्स देऊन तुम्हाला 4 पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतील. बरोबर. आणि विशेषतः सगळ्यांनी ते एव्हरग्रीन न करता तुमच्या त्या पॅचमध्ये तिथल्या इकोसिस्टमचा अभ्यास करून तिथले काही प्राणी, तिथले काही स्पेसिफिक कीटक, आता काही पक्ष्यांमध्ये अशा जाती आहेत ज्या किंगफिशरच्या वगैरे जाती आहेत, मग त्याच्यामध्ये ODKF म्हणून एक आहे, ओरिएंटल डॉर्क किंगफिशर, मग त्याच्यासाठी लोक कुठून कॅमेरे घेऊन त्या काही ठिकाणी जातात, लांब भारतातून फिरत असतात ते, म्हणजे तशा काही कॅरिझमॅटिक स्पीशीज आहेत किंवा ज्याच्यामध्ये काहीतरी युनिक आहे, काही वेगळ्या पक्षी प्राणी, तर ते अशा गोष्टी आपल्याला हायलाईट कराव्या लागतील. आणि इकोसिस्टमच्या ज्या ह्या सर्व्हिसेस आहेत त्या डायरेक्ट बेनिफिट घेण्यापेक्षा, डायरेक्ट जंगल झाड कापून पैसे घेण्यापेक्षा झाड दाखवूनही पैसे आपण घेऊ शकतो का, त्याचे जेवढे वेज आहेत ते सगळे आपल्याला एक्सप्लोर करावे लागतील. अगदी बरोबर. फक्त थोडंसं वेगळ्या अँगल बघण्याची गरज आहे. आता इथे बेसिकमध्ये कोणत्या म्हणजे एक सगळ्या सांगणं हे नाहीये, पण कोणत्या इथं आपण नर्सरीमध्ये घेतोय बिया किंवा झाडं हे करतोय, संवर्धन करतोय, त्याबद्दल सांगतो. आपण जरी सांगितलं. अर्थात आमची सगळ्याची सुरुवात होते ही बियांपासूनच होते, त्यामुळे आम्हाला त्या प्रत्येक झाडाकडे जावं लागतं आणि प्रत्येक वेळा ते स्वतः गोळा करून आपण मी करतो, माझे काही मित्र आहेत, आमचे काही ग्रुप्स आहेत, मग आम्ही ते काही कलेक्टिव्हली करतो, कधी इंडिव्हिज्युअली करतो, तर त्या प्रत्येक वेळा त्या झाडाकडे त्या सीझनला जावं लागतं. प्रत्येक वेळा तिथे खाली बी पडलेले असतीलच असं नाही, प्रत्येक झाडांच्या बियांचा सीझन वेगळा आहे. आणि एका झाडाकडे गेल्यानंतर त्याच्या आजूबाजूला पण झाडांना तुम्हाला भेटून यावं लागतं की बाबा काय तुझ्याकडे बिया पडल्यात की नाही बघावं लागतं, मग नसतील तर परत जावं लागतं. म्हणजे हे एफर्टचं काम आहे. इथे तुम्हाला सगळे एका वेळी गोळा केलेले आहेत, या आता एका वेळी एका झाडाखाली. हो, इलिओकार्पस म्हणून एक जिनस आहे, ओके, म्हणजे ज्याला आपण रुद्राक्ष म्हणतो. एका झाडापासून किती बिया मिळतात तरी अंदाजे सांगता येत नाही, कधी 5ही मिळतील, कधी 500 पण मिळतील, ते बदलू शकतं. म्हणजे ज्यावेळी त्याला सीड इयर म्हणतात, म्हणजे काही वर्षी भरपूर बिया झाडं बनवतात, फळं बनवतात, काही पुढचे 1-2 वर्ष त्यांना काहीच नसतं, 1, 2, 5 पण नसतात कधी. मग ते आपल्याला माहिती नाही, असे बरेचसे एक्सप्लोरेशन अजून आपलं बाकी आहे. मग अशा काय सांगाल? हे अँटीअरिस टॉक्झिकॅरिया म्हणून झाड आहे. याची जी साल होती ही पूर्वी वानरमारे समाजातले जे लोक होते ते त्या बाणाच्या टोकाला त्यांचे काही मिक्सचर्स बनवायचे, ते प्राण्यांना पॅरलाइज करायला, धनुष्याच्या बाणाला लावायला, त्याची साल वापरायचे. पण याचे फ्रुट्स हे पक्षी आवडीने खातात. आणि याचं बी जे आहे हे गावठी औषधांमध्ये, डायबिटीस वगैरे काही गोष्टींमध्ये वापरलं पण जातं. म्हणजे बी विषारी नाही आहे किंवा डायरेक्टली पल्प पण विषारी नाही आहे, सालीचं हे विषारी आहे. आता विषाची परीक्षा घेणार कोण, त्यामुळे मला ते मी वापरून बघितलेलं नाही आहे. पण अशी झाडं म्हणजे ज्याला आता ह्याला चांदफळ म्हणतात किंवा आपली तुम्हाला रान फळांमधली झाडं, म्हणजे आम्ही त्याला चाफरं वगैरे म्हणतो, तर त्याची आम्ही पण झाडं थोडीफार करतो. प्रत्येक बियांचा आकार आणि हे आता हे सॅगेरिया लॉरिफोलिया म्हणून झाड आहे. आणि हा आता त्याच्या बिया ज्या आहेत या तुम्हाला इथे दिसतील, ह्या रुजायला लागलेल्या आहेत, छोट्या छोट्या, इथे त्याला कोंब येत आहेत. सॅगेरिया हे एंडेमिक झाड आहे. प्रत्येक बियांचा जर्मिनेशनचा पिरियड वेगळा. म्हणजे आता मुद्दाम जसं आपण मगाशी बोलत होतो, हा कॅनेरियम स्ट्रिक्टम आहे, त्याला काळा धूप असं म्हणतात. हे आपलं वेस्टर्न घाट मधलं काळ्या धुपाचं खरं झाड आहे, ओरिजिनल, जे अगदी पुण्यापर्यंतच्या काही सॅक्रेड ग्रुप मध्ये ही झाडं होती. तर याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट दिसते, म्हणजे तुम्हाला बिया मिळाल्या, तुम्ही रुजत घातल्या, तर त्या 1-2-3 महिन्याने समजा काही ठराविक बिया रुजल्या, 3-4 महिन्याने अजून काही रुजल्या, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1.5-2 वर्षापर्यंत हे रुजवण दिसून येते. हो, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आता बस झालं, आता रुजत नाहीये ट्रे मध्ये, मग टाकून देऊ, पण असं करून चालत नाही. हे आम्हाला नंतर ते एक्सपिरियन्स बघून लक्षात आलं की अनुभवातून की अरे हे असं करून चालणार नाही. आपल्याला माहिती जास्त कुठल्या बियाचा जास्त तुम्हाला अनुभव आला? कॅनेरियम आहे, तिथे गार्सिनिया टालबुटी म्हणून एक झाड आहे, त्याला पण असं 1.5-2, त्याचं तर जर्मिनेशनच 1.5 वर्षानंतर सुरू होतं. म्हणजे तुम्ही ऍक्च्युली त्यासाठी रिकॅल्सिट्रंट सीड्स आहेत, म्हणजे मॉइश्चर लेवल भरपूर असते बी मध्ये, त्यामुळे तुम्हाला ती अशी ठेवून स्टोअर करून कुठेतरी ड्राय करून ठेवला तर ती बी खराब होते. मग त्याला तुम्हाला मीडियामध्येच पाहिजे ती बी, मीडियामध्ये म्हणजे हे जे सॉइल मीडिया रुजवायचं जे प्लॅटफॉर्म आहे तो, बरोबर, आणि त्याच्यावर ते मॉइस्ट पाणी पडत राहिलं पाहिजे. बापरे. आणि हे वर्षभर झाल्यानंतर ती कुठेतरी उगवायला सुरुवात करणार. तर अशा अजूनही काही इंटरेस्टिंग झाडांच्या, म्हणजे हे सगळं काय आहे माहितीये की हे आपल्याला एक्सप्लोर करण्यातला एक आनंद पण आहे. बरोबर, आम्ही हे करतो, झाडं विक्री करतो, पण याच्यातला तो जो आनंद आहे ना, तो आम्हाला फार, अशी झाडं जी इथून पुढे दिसणार नाही ती परत तुम्ही जगवण्याचं काम आपण करतोय.
हो म्हणजे असं मी म्हणतो की दिसणार नाहीत म्हणजे माहितीच नाही माहिती पडणार नाही माहितीच म्हणजे नव्हती. ह्या पिढीपर्यंत माहिती आहेत आपल्या पहिल्या पिढीपर्यंत हो आधीच्या पण आता पिढीपर्यंत. उदाहरणार्थ आता हे जे आहे इकडची हा. रोपं दिसत आहेत तुम्हाला पिशवीमध्ये आहेत. हा, हा, हा. हे आता डायसोझायलम म्हणून रोप आहे. ओके. डायसोझायलम बायनेक्टरिफेरम. हम्म, हम्म, तर हे हॉर्नबिलचं फार आवडीचं झाड आहे. हम्म, हम्म. त्याची एवढी मोठी बी असते तर ही सुद्धा 5-6 महिने त्याला जर्मिनेशनला ते वेळ घेतं बरोबर. आणि याची फार मोठी झाडं होतात. हम्म, हम्म, वेस्टर्न घाटच्या एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये हम्म, हम्म. ही झाडं तुम्हाला दिसतात. मग आता याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की अप्रूट केलेली म्हणजे तुम्ही समजा अगोदर ती आता ही कशी आपण ट्रे मध्ये रुजवली हम्म, आहे, हम्म, हम्म. ही ओलिया डायोका म्हणून एक हार्डी एव्हरग्रीन ट्री आहे. मग याची रोपं जशी रुजवली तसं आम्ही बिया पूर्वी आम्ही ट्रे मध्ये घालत होतो या झाडांच्या. पण आमच्या असं लक्षात आलं की याचे जेव्हा रूट आपण ह्याच्यातून काढतो अप्रूट करतो ट्रे मधून हम्म, हम्म. त्यावेळी ते शॉक घेतात झाडं आणि मर येते. हम्म, हम्म. मग आम्ही ती डायरेक्ट पिशवीमध्ये लावल्या. हम्म, हम्म. म्हणजे हा जो पार्ट आहे आपला की हे को लर्निंग आहे म्हणजे झाडं तुम्हाला शिकवतात की त्यांना काय पाहिजे, बरोबर. कसं ती रुजली पाहिजे, काय केलं पाहिजे आणि हे हम्म. फार मोठं एक्सप्लोरेशन आहे या सगळ्यामधलं हम्म, हम्म. आणि त्याच्यातला तो आनंद आहे. आता हम्म. तिथे सायझेजियम झायलेनिकम म्हणून आहे. हम्म, हम्म, हम्म. हे जे आहे हे सायझेजियम म्हणजे जांभळाच्या कुळातलं एक झाड आहे. हम्म, हम्म, हम्म. हे फार मोठी उंच केवढी तरी झाडं होतात त्याची. हा, हा, आता हे तुम्हाला छोटंसं पिल्लू बाळ आहे ते, हा, हा, हा. पण ही नाही म्हटलं तरी एक 60-70 फूट हाईटची होणारी एव्हरग्रीन फॉरेस्ट मधली झाड आहेत. तर 5-6 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो की याच्या बिया कशा उपलब्ध होतील, काय होतील. मग गेल्या वर्षी आम्हाला ते मिळाल्या. मग त्याच्यानंतर आम्ही त्याची रोपं तयार केली. अग्लाइया लावी म्हणून आहे, अग्लाइया इग्लॅग्नॉइडिया आहे, हिडनोकार्पस आहे, क्लाउझेना इंडिका, क्लाउझेना ॲनिसॅटा, डायोस्पायरस नायग्रिसेन्स आहे, सायझेजियम रुबिकुंडम आहे. आता अशी सगळी जी झाडं आहेत जी वेस्टर्न घाटची आमची होती, निओलिट्सिया, लिट्सिया जिनस आहेत. त्याच्यानंतर ते मगाशी तुम्हाला जे मी दाखवलं त्याच्यातले हे मार्गरिटारिया इंडिका म्हणून आहेत, ती ही झाडं आहेत ना. त्याच्यानंतर हे प्रुनस सायलेनिका म्हणून ही झाडं आहेत. आता तिथे प्रुनसची आपण यावर्षी जवळजवळ एक 800,000 झाडं करतोय. तर ही आता यावर्षी व्यवस्थित ही रुजायला लागली आहे ती बघा. आता ही जी झाडं आहेत प्रत्येकाचं म्हणजे टाइम पिरियड वेगळा आहे. प्रत्येकाचा कुठल्या टाइम बिया 1-2 वर्षापाठी मागे आलेले आहेत, कुठल्या आत्ता आलेले आहेत. हो आणि वाढ प्रत्येकाची वेगवेगळी, कोणाची स्लो. आता सुरंगी सारख्या म्हणजे मॅमिया सुरिगा म्हणतात हम्म, हम्म, किंवा गार्सिनिया टालबुटी आहे. वर्षाला ह्याला 2 किंवा 4 पानं फक्त येतात. हम्म. म्हणजे तुम्ही त्याचं कमर्शियलायझेशन म्हणजे 2 फुटाची झाडं आम्हाला विक्रीला आली पाहिजे वगैरे असं काही होत नाही. हे सुरंग आहे. नाही ही सुरंगी नाही आहे. ही जी झाडं आहे ती सायझेजियम हेमिस्पेरिकम म्हणून आहे. ओके. म्हणजे जो जंगली जाम जो प्रकार आहे त्याच्यातली आहे हा. ती सुद्धा तीच आहे. तर असे सगळे ते प्रकार आहेत. हे तुमच्या मागे जे आहे हे लुफोपेटॅलम व्हायटियानम म्हणून ही झाडं आहेत. ओके. ही पण फार मोठी एव्हरग्रीन फॉरेस्ट मधली झाडं आहेत सह्याद्रीच्या. हम्म. फार उंच जातात म्हणजे 100-125 फूट हाईटला ती जातात. ही लवकर येतात बियांमधून बाहेर. हा ह्याची रुजवण चांगली होते हम्म, पण त्याची पुढची ग्रोथ थोडीशी जरा स्लो असते, नंतर अच्छा. परत फास्ट होते. हम्म, असं आहे ते. त्याच्यानंतर काही असे इंटरेस्टिंग स्पीसीज तुम्हाला मी दाखवतो. हम्म. आता ही जी झाडं आहेत ही हर्प्युलिया आर्बोरिया म्हणून आहे. मग आता इथे तुम्हाला दिसतील की इथे त्याच्या काही बिया रुजत आहेत नुकत्या. बरोबर. पण याच्या झाडाच्या सुद्धा आम्ही मागावरती बरेच वर्ष होतो पण ते आम्हाला जर्मिनेशन मिळत नव्हतं. रुजवायचं कशा, काय होतंय, खराब होत होत्या बिया. मग यावर्षी आम्ही काही गोष्टी आमच्या इम्प्रूव्ह केल्या. मग आता 200 रोपांपर्यंत आलो. म्हणजे आता आम्ही हे जे करतोय हे अगदी कुठलाही माणूस आमच्याकडे आला तर आम्ही त्याला ही रोपं देत नाही. म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आम्ही रिजन स्पेसिफिक काम करतो. म्हणजे वेस्टर्न घाटच्या एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये जर कोणाला जंगल तयार करायचं असेल, त्याला टेक्निकल माहिती हवी असेल तर त्याच्यात आम्ही त्याला गाईड करू शकतो. पण मॉइस्ट डेसिडियस संदर्भामधली झाडं आम्ही झाडं करतो सगळ्या प्रकारची, पण कुठली झाडं कुठे लावावी, कोणाला द्यावी, किती प्रमाणामध्ये द्यावी. तर एखाद्याने फक्त मागितलं म्हणून आम्ही त्याला डायरेक्टली झाडं देऊन टाकत नाही, कारण ती झाडं मुळात आधी त्या रिजनमध्ये लागली पाहिजेत. आता हे निमा ॲटेन्युआटा म्हणून आहे, मेरिस्टिकॅसी फॅमिलीमधलं निमा ॲटेन्युआटा. तर ह्याची जी फळं असतात ही अगदी हे जायफळाच्या कुळातलं झाड आहे, जंगली झाड आहे आपलं वेस्टर्न घाटचं. तर याची जी पत्री असते लाल रंगाची तर ती हॉर्नबिल्स फार आवडीने खातात. ग्रे हॉर्नबिल्स आणि मलबार पाईड पण आवडीने खातात, ग्रेट हॉर्नबिल्स पण खातात. तर ह्याची रोपं आपण करतो. मग ही रोपं समजा आपल्याला लावायची असेल तर ती कुठे लावली गेली पाहिजे, तर ती वेस्टर्न घाटच्या वेट एव्हरग्रीन रिजनमध्येच लावली गेली पाहिजे. मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्टमध्ये ती लावणं चुकीचं आहे. ती जगणार पण नाही झाडं, कारण त्यांना सावली 70-80% लागते, मॉइस्ट लागतं, खाली पालापाचोळ्याचा थर लागतो, थंडावा लागतो आणि शेड लागते आधी.
मग त्याच्यामध्ये ती कॉम्पीट करतात आणि उंच जातात. त्यामुळे झाडांची जी फिजिओलॉजी असते ही त्याच्या फिजिओग्राफीवर अवलंबून असते आणि असोसिएटेड इफेक्ट जे आहेत झाडांचे, सावलीचे, मायक्रो क्लायमॅटिक इफेक्ट, मग ते थोडेसे आपल्याला समजून घेऊन किती प्रमाणामध्ये लावले पाहिजेत. आता तुम्हाला उंडी माहिती असेल तर उंडीच्या कुळातलं हे एक झाड आहे कॅलोफिलम अपेटॅलम म्हणून. ही पण आमच्या सिंधुदुर्गच्या वेट एव्हरग्रीन फॉरेस्टमधली झाडं होती, नदीच्या बाजूला वगैरे असणारी. त्याची पण यंदा आपण बियांपासून रोपं बनवली. ही पण फार मोठी होतात. याच्यावरती आम्ही जवळजवळ एक 20-25 प्रकारचे बर्ड्स याची फळं खाताना आम्ही रेकॉर्ड केलेले आहेत. या झाडावरती बिया गोळा करत होतो आम्ही खाली आणि वरती त्याचे पक्षी बिया हे खात होते. म्हणजे फार मस्त एक्सपिरियन्स आम्हाला काही काही आलेले आहेत. ते मग कोणत्या बी आहेत? ह्या मेरिस्टिकासी फॅमिलीमधला मेरिस्टिका बेडोमी म्हणून एक ट्री आहे. किती दिवस झाले याला? याला आता जवळजवळ महिनाभर झालाय. काही काही ठिकाणी तुम्हाला दिसेल कुठेतरी सुरू झालंय, पण अजून जर्मिनेशन तसं व्यवस्थित सुरू झालेलं नाही आहे. त्याच्या बाजूला ज्या बिया आहेत तिथे त्या देव जांभूळ आपण म्हणतो, सायझेजियम लिटम. ओके. तर त्याच्या त्या बिया थोड्याशा आहेत. हे इलिओकार्पेसी कुळातलं आहे, इलिओकार्पस व्हेरियाबिलिस म्हणून. तर हे पण फार दुर्मिळ होत चाललेलं झाड आहे आता. रुद्राक्षाच्या कुळातली ती फॅमिली आहे. तर त्याची ती रोपं आहे. सॅगेरिया मग तुम्हाला तिथे रुजताना दाखवली त्याची ही रोपं आहेत. स्ट्रॉम्बोशिया सायलेनिका म्हणून एक फार मोठी केवढी तरी 100 फूट उंचीची होणारी ही झाडं आहेत. पण ही थोडीशी बाकीच्या एव्हरग्रीन मध्ये पण कॉमन आहेत वेस्टर्न घाट वगळता, पण स्पेसिफिक आपल्या सिंधुदुर्ग मधली पण ही झाड आहेत, त्यामुळे ती पण आपण करतो. नागचाफ्याचे जे प्रकार आहेत मेसुआमध्ये ते पण आपण काही करतो. ती गार्सिनिया टालबुटी, हा ही सगळी जी आहेत लाल पानं गुलाबी पानं दिसत आहेत, गार्सिनिया टालबुटी म्हणून आहे. कोकमच्या फॅमिली मधलं झाड आहे ते कुळातलं. मोठी झाल्यावर पण अशीच पानं राहतात? हो, पानांचा रंग तसाच, कोवळी पालवी लालसरच असते. आणि पण हे स्लो आहेत. म्हणजे ही आता तुम्ही जी बघताय ही 2-2.5 वर्षाची झाड आहेत. बापरे. म्हणजे वर्षाला त्यांना 2, 3, 4 पानं अशी येतात. त्यामुळे ती फार स्लो ग्रोईंग आहेत. त्याच्यानंतर क्रिप्टोकॅरिया म्हणून जी झाडं आहेत ही पण लॉरेसी म्हणजे तुमचं दालचिनीच्या कुळातली ही फॅमिली आहे, क्रिप्टोकॅरिया आहे. त्याच्यानंतर ती क्लाउझेना ॲनिसेटा म्हणून आहे, ही समोरची दिसत आहेत ती. तर अशा सगळे प्रकार आमच्याकडे आम्ही करत असतो. फायकसच्या काही स्पीसीज करतो, मिओगायने म्हणा, मेरिस्टिकेसी म्हणा, डायोस्पॅरस ऊकार्पा, डायोस्पॅरस कॅन्डोलियाना. तर असे सगळे म्हणजे जेवढे आम्हाला बिया मिळू शकतील. इथं आता चॅलेंजेस काय काय वाटतात तुम्हाला? हे नर्सरी मधलं काय होतं की हे सगळं थोडंसं आमचं हौस म्हणा, आवड म्हणा असं ते आहे. आणि त्याच्याबरोबर त्याला थोडंफार कमर्शियलायझेशन काय करता येईल, म्हणजे लेबरचा कॉस्ट थोडंसं सुटेल किंवा काय आमचं फंक्शनिंग बाकीचं जे ऍक्टिव्हिटी आहे, नर्सरी मधला स्टाफचा पगार किंवा काय, ह्या थोड्याशा सुटतील असा आमचा मानस आहे त्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये पूर्ण कमर्शियलायझेशन होणं कठीण आहे, कारण लोकांना ही झाडच माहिती नाही आहेत मुळात. आणि ज्यांना माहिती आहेत त्यांच्याकडे म्हणजे त्याला जागा पाहिजे, तशा पद्धतीचं इकोसिस्टम पाहिजे तुम्हाला लावायला, सावली किंवा काय. मग हे सगळं होणं, लोक त्याच्याबद्दल अवेअर होणं आणि परत आपली जागा अशा गोष्टीसाठी देणं ज्याच्यामध्ये तुम्हाला थेट इन्कम स्टिप्युलेटेड टाईममध्ये मिळणार नाही. मग हे सगळं जरा डिफिकल्ट जातं. त्यामुळे लोकांचा कल अजून जंगल निर्मितीकडे किंवा इकोसिस्टम रिकव्हरी आपण करूया याच्याकडे अजून नाही आहे. नुसती रोपं बनवून पण होत नाही ना, आणि लोक म्हणतात वा छान, शाबास, छान काम करतोय, पण त्याचं पुढचं जे कन्व्हर्जन आहे ते किंवा याची कॉस्ट आहे, ते सगळ्या गोष्टी पुढे राहतात ना. आणि दुसरी गोष्ट तो एक भाग झाला, पण तिसरी महत्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही ती झाडं लावल्यानंतर त्याची केअर घेणं, ती जगणं, त्याचं सर्वायवल व्यवस्थित मिळणं आणि इकोसिस्टम एका पद्धतीमध्ये खरोखरच रिकव्हर होते का, तुम्ही त्याच्यात जसं तुम्ही काही प्रोजेक्शन्स केलेले होते त्या पद्धतीमध्ये ती झाडं जगतायत, सर्वाईव्ह होत आहेत. म्हणजे हे एक 2 वर्ष लावून होणारं काम नाहीये. हे तुम्हाला सातत्याने तुमचं जोपर्यंत जीवन चालू आहे तोपर्यंत थोड्या प्रमाणामध्ये 5-5 वर्षाने त्याचं अपडेट घेणे, 2 वर्षाने जाऊन परत अपडेट. झाडं इथून झाडं नेलेल्यांना रिझल्ट कधी मिळणार? म्हणजे नाही दिसायला लागले आपल्याला याचं काही शाश्वत नाही. आता कसं असतं, जंगल तयार करणं ही जी प्रोसेस आहे ज्याला 150-200 वर्ष ऍटलीस्ट जातात. अच्छा. तर तुम्ही सगळंच बघू शकत नाही. तुमच्या पूर्वजांनी काही गोष्टी लावल्या त्याची तुम्ही फळं खाल्ली, ज्याची फळं त्यांना बघितली पण नव्हती. त्यामुळे जसं ह्या फॉरेस्ट तयार होणे, जंगल करण्याचा प्रयत्न करणे आणि शास्त्रीय पद्धतीने काहीतरी आपण त्याच्यामध्ये स्पीशीज आयडेंटिफाय करून योग्य प्रमाणात लावणे, ही सगळी प्रोसेस फार स्लो असते. अच्छा. सावली तयार झाल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल सावलीतल्या स्पीशीज खाली लावाव्या लागतात.
पाण्याचे इश्यू आहेत, मॉइश्चर आहे. हम्म. टेक्निकल तुम्ही जेवढं काम कराल त्याला तुम्हाला वेळ जातो. हम्म. त्याच्यामुळे तुम्हाला महत्वाचा त्याच्यातला विषय असा येतो की किमान 20-25 एक तरी 10-15 वर्षात तुम्हाला साधारण ती झाडं जगतात. तर बाबा ठीक आहे, तुम्ही लावलेली तेवढी जगली तरी ग्रोथ व्हायला लागली. काही झाडांना फळं फुलं यायला लागतात एक 20-25 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये. काही झाडांना लवकर येतात जातीप्रमाणे. तर त्याच्यात तरी सुरुवातीला तुम्ही थोडंसं समाधान मानलं पाहिजे, कारण तुम्हाला पूर्ण वाढलेलं जंगल बघणं हे कदाचित तुमच्या आणि माझ्या नशिबात नसेल. म्हणजे ही जी झाडं दिसत आहेत, ज्यांना 8 ते 10-12 झाडं पाहिजेत त्यांना कसं आपण हे करतो? नाही त्यांना आपण देऊ शकतो, म्हणजे ज्यांना थोडीफार झाडं हवीत त्यांना. पण आम्ही परत तोच मुद्दा की रिजन स्पेसिफिक, इकोसिस्टम स्पेसिफिक, ती झाडं अशा ठिकाणी लागू नये, एकदम ड्राय रिजन मध्ये लागू नये. त्या झाडांचा करण्यामागे समजा आम्ही पैसे घेतले तर आम्हाला बाप लागेल हो. ती झाडं उद्या मेली, आम्ही अशा ठिकाणी दिली तर ती सर्वायवलच नाही, कारण ती झाडांच्या बिया गोळा करायला आम्ही एवढे एफर्ट्स घेतले. बरोबर. त्यामुळे ती कॉस्ट फक्त न बघता त्याची जी व्हॅल्यू आहे ती तरी कुठे आपण त्याला न्याय देऊ शकतो का. त्यामुळे माझं मत असं आहे की त्या रिजन मध्ये सुद्धा लोकांनी अशी कामं केली पाहिजेत की फक्त आपण म्हणजे सीड बॉलचे विषय आहे किंवा मियावाकीचे विषय आहेत, करावे, प्रत्येकाच्या आनंदाचा विषय आहे. पण त्याने फॉरेस्ट रिकव्हरी होईल असं काही मला वाटत नाही. ग्रीन कव्हर वाढेल. तर फॉरेस्ट रिकव्हरी करायची असेल तर तुम्हाला थोडेसे सायंटिफिक अभ्यास करून, वाचन करून, बघून, लोकांना तशा लोकांना तुम्ही बोलून हळूहळू आपण करावं लागेल. काही जणांचं मत असतं की आपण तसंच जंगल ठेवू आणि मग ते रिकव्हर होईल. पण त्याच्यामध्ये इन्व्हेजिव्ह स्पीसीज वाढतात, वीड्स वाढतात आणि प्रोसेस स्लो होते. म्हणजे जंगल तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती बऱ्यापैकी स्लो होऊन जाते. मग ते म्हणजे हा प्रत्येकाचा वैचारिक विचारधारेचा तो भाग आहे की तुम्ही कुठल्या वेने त्याच्याकडे बघता. बरोबर. आता इथून नेल्यानंतर काही ट्रॅकिंग आपण करतोय का त्या आपल्याकडून नेणाऱ्या झाडांचं? प्रत्येक वेळा शक्य नसतं, पण काही ज्या संस्था लागवड करतायत किंवा आमची वैयक्तिक जो फॉरेस्ट रिस्टोरेशनचा प्रोजेक्ट आहे, मग तिथे काही संस्था आहेत NCF सारख्या किंवा काही कॉलेजचे स्टुडंट्स आहेत. मग ते काही रिजन मध्ये ते जाऊन चेक करतात. काही इकोसिस्टम रिस्टोरेशन मध्ये कन्सल्टिंग अपॉर्च्युनिटी ही पण एक मोठी आहे. म्हणजे ते काही यंग जनरेशन मुलं आहेत जी फॉरेस्ट्री शिकलेली आहेत, अशा मुलांनी फॉरेस्ट मध्ये कन्सल्टेशन हा एक फार महत्वाचा मुद्दा. लोकांना जंगल करायचंय पण कसं करू हे मार्गदर्शन होत नाहीये. मग त्याच्यामध्ये पण काही मुलं आता उतरलेली आहेत हिरिरीने. मग ते त्यांचं मार्गदर्शन ते घेऊ शकतात. मग ती मुलं मॉनिटर करतात की तुम्ही लावलेल्या झाडांपैकी किती झाडं जगतायत, कोणाची पानं किती आली, डायमीटर किती वाढला, जगले किती, मेले किती. आणि त्या मॉनिटरिंगच्या आधारावरती ते पण आपला डेटा सेट इम्प्रूव्ह करतायत. माहिती संकलन जे आहे, मग त्यांनाही कळते की आपण ही ह्या ठिकाणी लावता नाही, ह्या सॉइलला हे होत आहे. असं थोडासा तो अप्रोच आहे. म्हणजे हा शिकत जाण्याचा मार्ग आहे. आणि आपण स्वतः असं लोकांना मार्गदर्शन करताय का? किंवा जसं आपण म्हणलं की जंगलामध्ये जाऊन आपण झाडं वगैरे बघतो, पहिलं काही वेळा तुम्ही असे ट्रिप्स पण अरेंज केलेले आहेत ज्यांना इच्छा आहे शिकण्याची किंवा काय, यामध्ये कसं काम करतो? हो, आपण इथे घेतो अशा पद्धतीचे काही ओरिएंटेशन वर्कशॉप्स पण घेतो, बेसिक इंट्रोडक्टरी किंवा कशा पद्धतीचे अप्रोचेस पाहिजे. आणि आम्ही डिस्कशन्स पण आम्ही ओपन असतात, म्हणजे समोरच्याने आपली मतं अगदी फ्रीली ठेवावी. आणि म्हणजे को लर्निंग मॉड्यूल आहे ते थोडंसं. त्यामुळे लोकांना आपण थोडंसं गायडन्स पण देतो त्या दृष्टीने. फक्त तोच की तुम्ही ज्या रिजन मध्ये आहात तिथली इकोसिस्टम समजून घ्या. उघडे माळरानं ही मोकळ्या जागा नव्हेत, तिथे झाडं शक्यतो लावू नका. तिथल्या इकोसिस्टम मधले जी प्लांट्स आहेत ती तुम्ही पण जगलं पाहिजे. आणि तुम्ही त्या इकोसिस्टमला धरून काही जे करू शकता ते प्रयत्न तुम्ही केलेले कधीही चांगले. बरोबर. आता ही ते झाडं आहेत, हे आतलीच आहेत नाही, ही आता आपली मोठी वाढलेली जी झाडं आहेत, म्हणजे जी आपण देतो लोकांना, किंवा म्हणजे किमान एक 50-60 सेंटीमीटरच्या वरची जी झाड आहेत, जी फील्ड वरती गेल्यानंतर त्यांच्या आतून बाहेर आणलेली. आता आतली जी आहे ती आपली एकदम त्यांची केअर पण वर्ष असतील तरी ही 2-2.5-3 वर्षापर्यंतची झाड आहेत. 2-2.5 वर्ष आपल्याकडे राहिलेली झाड आहेत. हो, राहिलेली म्हणण्यापेक्षा म्हणजे बी पासून त्यांचं सगळं बाळणपण बघण्यापासून त्यांना पिशवीत लावून वाढवून केअर पुढे परत जी आहे ती घेणं. त्यामुळे हे असं सगळं एक आमची नर्सरी, म्हणजे जी एक जरी झाड थोडंसं काय त्याला झालं म्हणजे ते खराब झालं तरी तुम्हाला हे वाटत असेल म्हणजे. हो, आता त्याच्यामध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी, म्हणजे एक फायनान्शियल आर्थिक गणित हे आहे, पण तुम्ही जे म्हटलं ना तो पण महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्या झाडावरती काहीतरी वेळ आम्ही दिलेला आहे आणि ते झाड जगावं, ते फील्ड वरती तिथे लागल्यानंतर त्याने त्याची जी ग्रोथ आहे, त्याची जी पुढची पिढी आहे ती त्याने कंटिन्यू करावी, ह्या आशेने इच्छेने आम्ही त्याचं केअर घेतो. कारण इतकं 2-2.5 वर्ष कमर्शियली जो काम करतोय माणूस त्याला शक्य नाही इतकं हे करणं. कारण आंबा काजू प्रमाणे ही नर्सरी नाहीच आहे. आपण आधी समजून घेतलं पाहिजे की तिथे तुम्ही कमर्शियलच झाडं करता. ज्याला आवड आहे, ज्याला प्रेम आहे, तोच माणूस काम करू शकतो. तिथे तुमची 4 आंबा काजू समजा मेले, तुम्ही बाजूला काढून टाकून दिले विषय. इथे आमच्याकडे एक झाड मेलं तर आम्ही ते कसं जगेल, ते का मेलं, मग त्याला पाणी कमी पडतंय किंवा त्याच्यामध्ये काही त्याला रोग लागला,
त्याला लगेच अभ्यास आम्ही झाला रेमिडिएशन याच्यावर घेतो. सगळ्यावर? फार कमी झालेला आहे. म्हणजे आम्ही आत्ता कुठेतरी जसं ते म्हणतात ना, समुद्रातून चमचाभर पाणी काढून टाकलंय, तसं आम्ही ते नॉलेज आमचं ते चमचाभरच आहे म्हणजे अजून. इतकं वर्ष देऊन पण अजून नाही म्हणजे ह्याला आयुष्य कमी पडेल. म्हणजे कित्येक लोकांची, कारण अच्छा. इकोसिस्टम कशा रिकवर होतात, कुठल्या स्पीशीजला काय क्लायमेट लागतं, हे नुकतं आता म्हणजे हे फील्ड नुकतं रांगायला लागले. लोक आता कुठेतरी रिस्टोरेशनवर बोलायला लागले. त्यामुळे येत्या काळ हा जंगलांसाठी रिकव्हरीच्या दृष्टीने थोडासा आशादायक आहे. आणि काही चांगली मुलं, चांगली जनरेशन, कॉलेजमधली मुलं ह्याच्याकडे इंटरेस्ट आपण काय यासाठी प्रयत्न करणार आहे का पुढे जाऊन, किंवा असे अनेक यंगस्टर ह्यामध्ये काम करावे, हो, किंवा नक्की आवड निर्माण व्हावी? नक्की 100%. म्हणजे आम्ही आता कारण तुम्ही स्वतः जाता जंगलामध्ये फिरता, त्याच्याबरोबर अजून तुमच्या बरोबर जंगलात फिरण्यासाठी आम्ही सगळ्यांना शक्यतो नेणार नाही. तो हलकल्लोळ आणि जत्रा कार्यक्रम नको. पण त्यांना जे को लर्निंग भाग आहे, म्हणजे बाबा ही आपल्याकडचे जंगल कशी होती, आणि लहान मुलांना म्हणजे अगदी 5-6 वर्षाच्या मुलांपासून 20-22 वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्हाला रंग, रूप, आकार, पक्षी, याच्यामध्ये कीटक शाळेत हे जीवनाचं खूप आवडत सिलेबस असतं. असतं, तसं सिलेबस पण काही आपण तयार करून त्यांना हे करू शकतो का? हा सिलेबस करून तेच परत तोच प्रश्न येतो ना, की तो सिलेबस केला की तुम्ही परत बांधलेले झाला आणि तुमचं लर्निंग परत त्या काठाच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ते मुक्तपणे हे मान्य करणं, तुमच्या चुका इम्प्रूव्ह करत जाणं, आणि हे सतत इम्प्रूव्हिंग फील्ड आहे. म्हणजे आज मी हे काहीतरी करतोय वेडेपणा, तर तो 5 वर्षाने कदाचित मी तो नाही करेन, कारण मला काहीतरी कळलं की समजा हे अशा पद्धतीने नको रुजवूया, अशा पद्धतीने रुजवूया. तर हे जे लर्निंग आहे ते कंटिन्युअस राहिलं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे चांगल्या पद्धतीने होतील आणि लोक वळतील. म्हणजे आता लोक बोलायला लागलेत, अजून काही वर्षांनी कृती आपल्याला दिसायला लागेल अशी आपण आशा करू. बरोबर. आपल्या कामासाठी शुभेच्छा. थँक्यू. गडबडीत असताना सुद्धा वेळ दिला त्याबद्दल थँक्यू. तर आपण सगळं सरांचं काम पाहिलंच. वेस्टर्न घाट नर्सरीसाठी वेस्टर्न घाटसाठी ते खूप प्रयत्न करतात, आणि त्यासाठीच त्यांनी हे काम उभं केलेलं आहे. आपल्याला जर सरांशी संपर्क करायचा असेल तर सरांचा नंबर मी इथे देतोय, सरांशी संपर्क करावा आणि सरांच्या कामात हातभार आपण पण लावावा. जर आपली इच्छा, आपण ह्यामध्ये काम करत असतो तर सरांशी जोडले जावं. हा व्हिडिओ आपण इथे थांबवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद. थँक्यू.